हाय, मी मीनू आणि आज आपण बनवत आहोत रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी चिकन. हे जितकं दिसायला सुंदर दिसतंय तितकंच खायला अप्रतिम असं लागतं. तर चला बघूया ही रेसिपी कशी बनवायची आहे ते. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी इथे पातीचा कांदा आणि मिरची कट करून घेते आहे. आता मी इथे एका बाउलमध्ये 6 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. त्यामध्ये 3 चमचे मैदा घालून घेते आहे. त्याचमध्ये मी अर्धा चमचा एवढं बेकिंग पावडर, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा मिरपूड घालून यांना व्यवस्थित मिक्स करून हे बॅटर मी साईडला ठेवून देते आहे. त्यानंतर इथे मी चिकन व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. यामध्ये मी अर्धा चमचा एवढं मीठ, अर्धा चमचा मिरची पावडर, त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा एवढं लसूण अद्रकची पेस्ट, अर्धा चमचा व्हिनेगर आणि अर्धा चमचा एवढं डार्क सोया सॉस घालून यांना व्यवस्थित मिक्स करून यांना अर्धा ते 1 तासासाठी मॅरिनेशनसाठी आपण झाकून ठेवून देतो आहे. त्यानंतर आपण जो मैदा आणि कॉर्नफ्लॉवर मिक्स केलं होतं त्यामध्ये मी अंड्याचा फक्त पांढरा भाग यामध्ये मिक्स करून घेते आहे. आता हे अंड आपण जे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आहे त्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण याची एक पेस्ट बनवून घेतो आहे. तुम्ही इथे बघू शकता मी या कन्सिस्टन्सीची पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते मी टाकून यांना व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि एक एक करून हे चिकन यामध्ये डीप फ्राय करायसाठी टाकून देते आहेत. आता सगळे चिकनचे पीसेस याच्यामध्ये टाकल्यानंतर यांना आपण सोनेरी रंग येतपर्यंत डीप फ्राय करून घेतो आहे. इथे आपल्याला दोन्ही बाजूंनी व्यवस्थित चिकन फ्राय झाल्यानंतर हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे. त्यानंतर हे चिकन आपण 10 ते 15 मिनिटं थंड करून घेतो आहे आणि जे तेल आहे त्याला आपण थोडंसं गरम करून घेतो आहे आणि हे जे फ्राय केलेलं चिकन आहे हे परत फ्राय करतो आहे, कारण आपल्याला चिकनचा क्रिस्पीनेस हवा आहे म्हणून आपण याला डबल फ्राय केलेला आहे. आता सॉस बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये 2 मोठे चमचे बारीक चिरलेला लसूण घालून घेतलेला आहे. यांना व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये मी 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहे. त्यानंतर यामध्ये मी 3 चम्मच एवढा चिली सॉस घातलेला आहे. त्यानंतर मी 1.5 चम्मच एवढं डार्क सोया सॉस घातलेला आहे आणि यांना व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी 1 मोठा चम्मच एवढं शेजवान सॉस घालून यांना परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये मी थोडंसं मीठ आणि पाणी घालून यांना थोडा वेळ उकळून घेते आहे. यामध्ये मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवरचा पेस्ट टाकते आहे. कॉर्नफ्लॉवर 1 चम्मच पाणी थोडंसं घेऊन त्याची पेस्ट बनवून मी यामध्ये टाकलेली आहे. त्यानंतर मी इथे कांद्याची पात, त्यानंतर आपलं फ्राय केलेलं चिकन टाकून यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हे खूप वेळ फ्राय नाही करायचं आहे. चिकन टाकल्यानंतर तुम्ही गॅस बंद करून घ्या. त्यानंतर यामध्ये मी 1 चम्मच पांढरे तीळ आणि गार्निशिंगसाठी कांद्याची पात टाकून इथे आपलं रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी चिकन रेडी झालेलं आहे. हे जितकं दिसायला सुंदर दिसतंय तितकंच खायला अप्रतिम लागतं. हे लहान मुलांना आणि सोबतच जेही चिकन लवर आहेत त्यांना ही रेसिपी नक्की आवडेल, कारण ही खायला एकदम डिलिशियस लागते. तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. थँक यू.